महायोगपीठे तटे भीमरद्या परं पुण्डलिकाय दातुन्मुनिन्द्रे तमागष्टतिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंग। मस्तके हे माझे पायावरी या वारकरी संतांच्या जगतश्रेष्ठ संत विश्वमाऊली यांच्या चरणी नतमस्तक होतो। हे आवाज करायचा नाही कोणी आता बाबा जगत करायची नाही। तुकाराम महाराज यांच्याही चरणी नतमस्तक होतो आणि तुम्ही सर्व वारकरी तुमच्याही चरणी नतमस्तक होतो। जे विश्वात असं दिव्य भव्य असं रूप शोभून दिसतंय पंढरीचं इष्ट आराध्य दैवत भगवान पांडुरंग याच्या भेटीसाठी आपण सर्व आतुर झालेले आहे। त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो। आज मला वाटतं दिंडीचा 11वा दिवस आहे आणि या 11व्या दिवसाची प्रवचन रूपी सेवा योगायोगाने नव्हे तरी एक सेवा भाव म्हणून माझ्याकडे आलेली आहे। परंतु कोणतीही सेवा करताना किंवा ज्यावेळेस दिंडी पंढरपूरकडे जात असते त्याला कोणीतरी त्याला दिंडी चालक असतो किंवा प्रमुख असतो। गेल्या 25 वर्षापासून हरिभक्त गुरुवर्य हरिभक्त धुराजी महाराज काळे श्री क्षेत्र कवठे ते श्री क्षेत्र पंढरपूर गेल्या 25-26 वर्षापासून दिंडी ते काढतात आणि पंढरपूरला जात असते। त्यांच्या बाबतीत थोडक्यात अनुभव सांगतो, कारण की सगळे वारकरी तिथं प्रमाण सगळ्याला पाठ आहेत। पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी। जर महालाभ फुकतातच आपल्या पदरात परत असेल तर आपण संत सज्जनाची नावे का घेतली नाही पाहिजे। म्हणजे अतिशय दुर्मिळ अवस्थेत म्हणजे त्यांना एक किडनी जवळजवळ 25 वर्षापासून त्यावेळेस त्यांनी निर्णय घेतला माझी एक किडनी निष्क्रिय झालेली आहे। तर मी तेव्हापासून दिंडी चालू केली। म्हणजे जवळजवळ 2 तप होऊन गेलेले आहे। 25 वर्ष जर दिंडीला होत असेल तर त्याला रौप्य महोत्सव म्हणतात। आणि तसेच पवित्र ते कुळ पावन तो देश देते हरीचे दास जन्मती। खऱ्या अर्थाने त्यांचे पुत्र असतील पोपट महाराज काळे, अतिशय म्हणजे त्यांचेच गुण घेऊन दिंडी पुढे चालत होते। पायी कारणास्तव त्यांना जावं लागलं। चला मी याच्यात जास्त अडकून पडत नाही। आज आपल्याला थोडक्यात एक अभंग बघायचा की पंढरीचा वारकरी कोण असतं। होय होय वारकरी पाहे पाहे पंढरी, काय काय करावे साध्य फळ अवघेची येणे अभिमान नुरे कोड अवघे पुरे। म्हणजे थोडक्यात वारकरी म्हणजे काय आणि आपण पंढरपूरला कशासाठी जातोय। आणि अतिशय सुंदर असा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे। म्हणजे अगदी पंढरीचा महिमा आणि वारकरी कोणाला म्हणता येईल याच्यावर तुकाराम महाराज अतिशय सुंदर प्रमाणात सांगतात आणि मी माझ्या अल्पबुद्धीने तो सांगण्याचा प्रयत्न करीत आहे थोडक्यात, कारण मी जास्त वेळ घेणार नाही। सगळेच दमलेले आहेत आणि मी पण दमलेलो आहे। म्हणजे वारकरी म्हणजे कोण, गळ्यात नुसती तुळशीची माळ घातली किंवा रोज आपण कपाळाला बुक्का लावलाय आणि पंढरपूरला वारीला गेलं म्हणजे वारकरी का नाही। अरे बाबांनो, आपल्या मनात भावना निर्माण व्हायला पाहिजे। शांतता चित्त आपलं शुद्ध पाहिजे। आपण हरिपाठात म्हणतो ना, चित्त नाही ना आम्ही तरी ते व्यर्थ, बरोबर आहे का। जर आपण पंढरपूरला जात असेल आणि सगळं लक्ष आपलं घरीच असेल मग त्याचा काय उपयोग आहे, बरोबर आहे का नाही। ज्या अर्थाने आपल्याला भक्तीचं महत्व सांगितलेलं आहे या अभंगात, अभिमान नुरे, बरोबर आहे का। थोडक्यात म्हणजे अभिमान, परंतु अभिमान परवडला परंतु आपल्याला अहंकार नको, बरोबर आहे का नाही। भगवान श्रीकृष्ण 12व्या अध्यायात सांगतात संतुष्टम सततम योगी यतात्मा दृढ निश्चया
मय्यार्पित मनोरबुद्धी योमत भक्त समे प्रिया. जो मनुष्य मला भक्ती आणि बुद्धी अर्पण करतो तो मला सर्वात प्रिय असतो. आणि काय होतं, आपण गर्वाने ग्रासलोय. आपल्याला प्रत्येक वेळेस म्हणायची सवय लागली, मी अमुक केलं, मी तमुक केलं. अरे बाबांना, आपण कधी विचार केलाय का आपल्या हाताचं काय काम आहे? उचलणं. पायाचं काम आहे चालणं. आणि जर हृदय जर अचानक म्हणलं तर मी बंद पडू, मग चाले हे शरीर कुणाची असत, ते कोण बोलवितो हरिविन. म्हणजे आपल्याला अहंकार नको. ज्यावेळेस आता काल परवाचा विषय, एक जण माझ्या नादी लागला आणि म्हणायला लागला, मी 20 वर्षापासून पंढरपूरची वारी करतोय, मला 21 वर्ष झाले. मी त्याला काय केलं, मी एक व्हिडिओ काढून आणला होता पाथर्डीच्या दिंडीतून. एक 85 वर्षाची आजी दिंडीत 20-20 किलोमीटर चालते, उड्या मारते निकम महाराजाच्या दिंडीत. ज्यावेळेस त्याने ते दृश्य पाहिलं, मी 20 वर्षापासून जातो पण वय अजून 55. म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्याला अभिमान असावा, मला हे येतंय, परंतु माझ्यासारखं येत नाही बाबा, अभिमान नाही. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, तुका म्हणे अहंकार आला वाया गेला, अहंकार गेला देव झाला. म्हणजे आपल्याला अहंकार नकोय रे बाबा. काय आपण दिंडीत जातोय, खेळीमेळीने जातोय. काय विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. इथं कोणी आहे का? कोणाला आमंत्रण आहे का तू दिंडीलाच ये बाबा? नाही. हा सोहळा स्वर्गी नाही. म्हणजे इथं लहान नाही, मोठं नाही, गरीब नाही, श्रीमंत. आता याच्यात खूप बसलेले आहेत. आमचे सरपंच साहेब असतील, उपसरपंच, दिंडीतले सर्वच जण टोला मोलाचे, सगळ्याच्या घरी बंगले आहेत, सगळे आहेत. परंतु आपण कधी विचार करतोय का आपण मोकळ्या रानात झोपतोय? बरोबर आहे का? असं विचार करतोय का? आपल्याला काही काही लोक नाव पण ठेवतात, अरे यांच्याकडे काय असेल. अरे बाबा, आम्ही वारीला येतो याच्यातच आम्हाला अभिमान आहे. बाय खऱ्या अर्थाने बाबा, ज्यावेळेस आपण पंढरपूरला जातोय आपला अहंकार गेला पाहिजे. आणि त्यावेळेस आपल्याला तो परमात्मा सगुण रूपात किंवा आपल्याला दर्शन देईल. खऱ्या अर्थाने जर तुम्ही मन प्रसन्न ठेवलंच नाही आणि जर त्या भगवंताकडे जात असेल तर त्याचा काही उपयोग होणार नाही. मन करा रे प्रसन्न, हेच सिद्धीचे कारण. मग याच्यासाठी काय करावं लागेल बाबा? तुम्हाला दया, क्षमा, शांती हे गुण आत्मसात करावं लागतात ना. मग याला काय पुरावे? तुकाराम महाराज सांगतात, दया, क्षमा, शांती येथे देवाची वस्ती. मग हे गुण आले तर देव आपला येणारच आहे ना आपल्याकडे खऱ्या अर्थाने. बरोबर आहे का? जर आपण भक्ती केली, भक्ती आम्ही केली सांडूनी उद्वेग, म्हणजे आपण दंभविरहित भक्ती केली तर खऱ्या अर्थाने आपल्याला ईश्वराची प्राप्ती होईल. आणि तुकाराम महाराज शेवटच्या चरणात काय म्हणतात? तुका म्हणे डोळा विठू पैसाला सावळा. ते सगुण रूप आपल्याला कधी दिसणार आहे? ज्यावेळेस आपल्यातून हे गुण निघून जाणार आहे. अहंकार असन, इतरांचा राग असन, द्वेष आहे. अरे बाळा, वारी म्हणजे काय? आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण आपल्याला अनुभवायचा आहे. काय वारी म्हणजे केवळ पंढरपूरला जाऊन विठोबाचं दर्शन घ्यायचं म्हणजे वारी नाही. वारी म्हणजे आपल्या नित्याची कर्म. आणि जर आपल्याला काही नियमच नसेल जीवनात तर त्या जीवनाला काही अर्थ नाही. काय नित्य नियमाविना जो मनुष्य अन्न खाईल त्याचे जीवन श्वान परी होईल. म्हणजे या जीवनाला नियम फार महत्वाचा आहे. आणि हरिपाठ आपण वाचतो आपल्या पाठी, नुसताच पाठ आहे का? नित्य नेमन आम्ही तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. हे पाठ आहे, आम्हाला सगळं कळतंय. पुढं पण म्हणतात नामाने अनेक कुळ तरले आणि आम्ही पण तरणारच आहे. आणि त्याच्यासाठीच आम्ही वारीला चाललोय. बरोबर आहे का नाही? मग आता काय होतं? जळतील पापे जन्मांतरीचे, हे तर आहे, जळूनच जातील. पण याच्याही पुढं नुसते जळून तर नाही राहणार. तृण अग्नी मेळे समज झाले तैसे नामे गेले जपदारी. म्हणजे नामाने नुसतं पळून नाही जाणार तर जळून देखील जाईल. जसा अनेक गवताचा ढिगल आहे, त्याला एक काडी लावली तरी ते जाळणार आहे. आणि थोडं जरी जाळणार आहे, म्हणजे थोडी जरी गवताची ढिगारा असलं तरी जाळणार आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने बाबा आता बुरबुर चालू झाली, अजून खूप बोलायसारखं आहे. परंतु म्हणजे जाता जाता एवढंच सांगायचंय बाबा, भगवंताची जर खऱ्या अर्थाने प्राप्ती करून घ्यायची असेल
तर आपल्या आई वडिलांची सेवा करा. दिंडीतील लोकांना तुच्छ मानू नका, इतरांना खवळू